नमस्कार मंडळी, चीझी लाईफमध्ये मी विश्रांती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। विदाऊट सांबार इडली कधीच शक्य नाही आहे ना मंडळी। म्हणूनच आज मी मसालेदार साऊथ इंडियन स्टाईलचं सांबार बनवणार आहे। चला मग मंडळी, वाट कसली बघतायत, पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। बनवूयात मसालेदार साऊथ इंडियन स्टाईल सांबार। यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। सांबार बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा तुरीची डाळ लागते। मी इथे 1 कप तुरीची डाळ वापरलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ मी एका कुकरमध्ये ॲड करते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ ॲड करणार आहे। या सगळ्या गोष्टी एकजीव करून कुकरच्या साधारण 6 ते 7 शिट्या घेते। सांबार बनवण्यासाठी या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहे। भोपळा, शेवग्याची शेंग, त्याचप्रमाणे बटाटा, वांग, टोमॅटो आणि गाजर। या सगळ्या गोष्टींमुळे सांबार खूप सुपर टेस्टी होणार आहे। आता कढईमध्ये तेल तापवून घेते। साधारणतः 4 ते 5 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करते। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून हिंग ॲड करते आणि त्यानंतर 5 ते 6 लाल मिरच्या ॲड करते। या टोटली ऑप्शनल आहे। यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं ॲड करते। या सगळ्या गोष्टी तेलामध्ये मीडियम हीटवरती व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। यानंतर यामध्ये ॲड करते 2 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये उरलेल्या सगळ्या भाज्या मी ॲड करते। गाजर, वांगी, त्याचप्रमाणे शेवगाच्या शेंगा आणि भोपळा, बटाटा या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करते। सांबारामधल्या 2 भाज्या फार महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे शेवग्याची शेंग आणि भोपळा। या 2 भाज्यांशिवाय सांबार बनणं अशक्य आहे। तर उरलेल्या सगळ्या भाज्या मी ॲड केलेल्या आहेत आणि मीडियम फ्लेमवरती साधारणतः 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतून घेते आणि सर्वात शेवटी मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो ॲड करते। आता या सगळ्या भाज्या मी एकजीव करून घेते। मीडियम फ्लेमवरती पुन्हा एकदा साधारणतः 10 ते 15 मिनिटं या सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटांनंतर यामध्ये अर्धी वाटी चिंचेचं पाणी ॲड करते। चिंचेचं पाणी या भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे, व्यवस्थित त्या सगळ्या भाज्यांमध्ये लागलं पाहिजे। सांबार बनवताना सर्वात महत्त्वाचे असतात त्या भाज्या व्यवस्थित शिजणं आणि त्यामध्ये चिंचेचं सिरप व्यवस्थित मुरलं जाणं। आणि आत्ता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर ॲड करते। हे मसाले व्यवस्थित या भाज्यांमध्ये घोळून घ्यायचे आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती या भाज्या सतत आपल्याला ढवळत राहायच्या आहेत। सगळे मसाले या भाज्यांना व्यवस्थित लागले पाहिजेत। आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सांबार मसाला। इथे मी 2 चमचे सांबार मसाला ॲड केलेला आहे। आपल्या भाज्या ऑलमोस्ट शिजत आलेल्या आहेत आणि त्यामध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहेत। या भाज्या शिजणं फार महत्त्वाचे असतात सांबार बनवण्यासाठी। तर आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि आत्ता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ ॲड करते। डाळ ॲड केल्यानंतर या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित एकजीव करून घेते। अगदी सर्वात शेवटी आपल्याला ही डाळ ॲड करायची आहे। त्यानंतर हळूहळू पाणी ॲड करून मी कन्सिस्टन्सी मेंटेन करते सांबारची। पाणी अगदीही जास्त टाकू नका, ज्यामुळे त्या भाज्यांची चव जाईल, आणि पाणी कमी देखील टाकू नका। तर आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकजीव करून घेते। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती साधारणतः 15 ते 20 मिनिटं सांबाराला मी छान अशी उकळी येऊन देते, म्हणजे सगळ्या गोष्टींची चव सुंदर लागेल। चला मग मंडळी, वाट कसली बघतायत, पटापट सांबार बनवायला घ्या। इडली आणि सांबार अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। तुम्ही घरी नक्की बनवा आणि तुमची टेस्ट कशी झाली आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा।
चला तर मग मंडळी, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.